उमेश भाऊ जाधव आपलं स्वागत आहे. अत्यंत जवळचे माझे सहकारी आणि ज्यांनी अल्पावधीमध्ये या घाटमाथ्यावरती अत्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला ते महेश भैया जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय. कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते या भागाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय सुहास नाना शिंदे. या विषयावरती मी अंदाज घेत होतो, कारण मी अनेक भाषणामध्ये सांगितले की 10-15 वर्षाच्या राजकीय काळामध्ये माणसाचा चेहरा बघितला की मला समजतं की किती वेळ बोललं पाहिजे आपण. सकाळपासून तुम्ही सगळे इथं बसलाय. कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला असं सांगितलं की आधी बक्षीस देऊया आणि मग तुमचं भाषण देऊया. म्हणलं फसल काम. म्हणजे काय होईल, म्हणजे बक्षीस घेतलं की आमचं कोणी ऐकायला थांबणार. माझी तुम्हाला विनंती आहे म्हणलं की आधी आम्ही बोलतो आणि मग बक्षीस देऊया. आणि परत कोणीतरी सांगितलं की तुम्ही सकाळपासून भजन करताय पण सकाळपासून कसलाही तुमचा आवाज नाही. पण त्यात एक जण कोणतरी म्हटलं की आम्हाला लवकर घरी जायचं आहे. तेवढंच माझ्या कानावरती आलं. त्यामुळे किती वेळ बोलायचं याचं बंधन मात्र मला स्वतःला घालणार आहे, कारण मला तुमच्या सर्वांची अडचण 100% माहित आहे. एका गोष्टीचं अत्यंत आनंद झालाय. ह्या 15 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मला असं वाटतं की मी हजारो मित्रांचे वाढदिवस, कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे केले असतील. आणि ह्या 4-5 वर्षामध्ये माझं एक राजकीय नेता म्हणून म्हणा किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून म्हणा, ज्या मुलांचे किंवा मी आता ह्या महाराष्ट्रभर वाढदिवसाचे कार्यक्रम होणारे बघतो, त्या कार्यक्रमामध्ये कुठंतरी बैलगाडीची शर्यत असते, कुठंतरी क्रिकेटच्या स्पर्धा असतात. आता नवं फॅड आलं लावण्यांचं. म्हणजे आधी फक्त तमाशा यात्रेपुरता व्हायचा, आता रोजच्या आयुष्यात व्हायला लागलाय. मी कधी कशाचा वाढदिवसाचा कुठला कार्यक्रम होईल याचा नेम नाही. पण हे सगळं करत असताना माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या बरोबर काम करणारा एक तरुण सहकारी त्याचा वाढदिवस भजनी मंडळांच्या स्पर्धांत ठेवून करतो. मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल आणि मला अभिमान आहे की तो माझ्या बरोबर माझा सहकारी माझ्या मतदारसंघामध्ये वाढदिवस साजरा करत असताना भजनाचा कार्यक्रमानं करतो. ह्याच्यासारखा दुसरा आनंद मला कशाचाही नाही. मी महेशराव तुमच्या सगळ्या सहकार्यांचं, त्या कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार आहे की खूप चांगला संदेश तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या समाजामध्ये देण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मी मनोगताच्या सुरुवातीला सांगितलं की माझा आणि यांचा एक अत्यंत जवळचा ऋणानुबंध आहे. वारकरी संप्रदायातून माझं कोणतं ऋणानुबंध आहे तर माझी आई विठ्ठलाची फार मोठी भक्त होती. मी अनेकदा ह्या कार्यक्रमात सांगितले, कदाचित आता आमचे उद्धव बापू कुठे गेले का काय, मला वाटतं तुम्ही गेला का काय, कुर्लीची मंडळी सगळे आमच्या इथे बसले. आईचं माझ्या दुसरं वर्ष श्राद्ध होतं. त्यावेळेला मी असा निर्णय घेतला होता की काहीतरी लोकांना देण्यापेक्षा जर भजनाचं सामान दिलं तर मला असं वाटतं की तेवढं एकच काम असतं की ते सत्कारने लागू शकतं. आणि मी तो निर्णय घेतला आमच्या कुटुंबाला आणि सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या भजनी मंडळाला ते भजनाचं सामान देण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या ठिकाणी मी ह्या कार्यक्रमाला जातोय, ज्या ज्या ठिकाणी पारायण बसतं, ज्या ज्या ठिकाणी सप्ताह बसतो, त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या आईच्या नावानं ज्यावेळेला पेटी वाजते त्याच्यासारखा दुसरा आनंद मला जगामध्ये कुठला नाही. कदाचित तुम्ही करत असलेली सेवा, त्या सेवेतून माझ्या आणि माझ्या आईची आणि माझ्या विठ्ठलाची कुठंतरी गाठ पडावी एवढीच त्याच्या पाठीमागे प्रामाणिक भावना होती. आणि अत्यंत चांगलं त्या निमित्तानं काम होतंय. आणि आज त्यांची स्पर्धा तुम्ही घेताय याच्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन. महेशला गेले अनेक वर्ष मी ओळखतोय. अनिल भाऊंच्या निवडणुकीचं असू दे किंवा माझ्या आत्ता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचं असेल, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत सचोटीनं ह्या गावाचा, ह्या भागाचा विकास व्हावा या हेतूनं काम करणारा महेश गेले अनेक वर्ष माझ्यावर काम करतोय. मी महेशला कधी वय विचारलं नव्हतं. मी आता सहज म्हटलं, मला किती सालचा जन्म आहे तर मला 91 सालचा जन्म आहे. म्हणून माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहेस.
तर म्हणला हो. परत महेशने मला असं सांगितलं विजयराव की मला बघितलं की आणखीन माणसांना वय कमी वाटते. मी म्हणलं लग्न झालंय ना. म्हणलं तुम्हाला माहिती आहे की. म्हणलं मग वहिनी कुठे आहेत त्याला. वहिनी नसताना तू असं कसं म्हणू शकतोस की मी अजून वयाने कमी दिसतो. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की त्याच्या दोघांनी सुहास नानांनी आणि विजयने त्याच्या भावाचं कौतुक केलं. तुम्ही वयानं मोठा आहे पण ते वयाने लहान असून सुद्धा मोठ्या भावाचं काम करतात, बरोबर ना. माझा सुद्धा भाऊ असा आहे की माझ्यापेक्षा एकदम लहान दिसतो. सगळ्यांना असं वाटतं की मी वयानं मोठा आहे पण माझ्यापेक्षा माझा दादा वयानं मोठा आहे आणि आमच्यात पण तसंच आहे. ज्या कुटुंबामध्ये दोन भाऊ एकत्र असतील त्या कुटुंबाला आयुष्यात कधी अडचण येत नसते. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही महेशच्या पाठीमागे उभा आहे त्या पद्धतीनं कितीतरी पटीनं माझा भाऊ. कारण शेवटी असं आहे राजकारणामध्ये वडिलांच्या पश्चात तो वयानं मोठा असताना त्यानं मला सांगितलं की तुला करावं लागेल, तुला उभं राहावं लागेल आणि त्याने सगळी जबाबदारी घेऊन. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे हे प्रेम तुमचं आयुष्यभर तुमच्या दोघांच्या मध्ये राहावं. कारण मी तुमची सगळी माहिती आता बरेच वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. दत्त माऊलींची तुमच्या कुटुंबावरती प्रचंड तुम्ही स्वतः बघतात. अख्खं कुटुंब तुमचं त्या दत्त भक्तांच्या संप्रदायामध्ये तुमचं काम करत असतं. विजय भाऊनी ज्या पद्धतीने सांगितलं की अत्यंत कष्टानं तुम्ही या ठिकाणी तुमच्या आई वडिलांनी मोठं करून तुम्हाला या ठिकाणी पोहोचलं. आता मी गाडीत बसल्यानंतर विजयरावनं म्हटलं सुद्धा महेश गेले अनेक वर्ष माझ्या बरोबर आहे. सगळं सांगितलं महेशनं. पैसे कसे कमवायचं काय मला सांगितलं. त्यालाच माहित आहे. म्हणलं महेश राव विजयराव म्हणजे सगळं सांगतो महेश. आज काय चाललंय, कुठं काम करायला पाहिजे, कशासाठी भांडतो सुद्धा आमच्या बरोबर. सगळं सांगतो पण पैसे कमवायचं काय सांगितलं नाही. तुम्हाला दोघांना सांगायचं एवढंच आहे की भांडणं होण्याचं एकमेव कारण असतं भावांच्यात ते म्हणजे पैसा असतो. पण ते आर तुमच्या येऊ नये. आता तुम्ही कमवा त्याला लागतील तशी द्या. एवढी फक्त जबाबदारी त्या निमित्तानं पार पडा. पण महेशराव तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. कारण शेवटी असं आहे भजन ही एकमेव गोष्ट अशी आहे की मी सगळ्या गोष्टी बघितल्या पण भजनामध्ये रममान होऊन तल्लीन होऊन ज्यावेळेला लोक भजन करत असतात त्यावेळेला त्या भजनामध्ये त्या तुम्ही जेव्हा तल्लीन होता त्याला कुठलीही जात नसते, कुठलाही भेद नसतो, उच नीच गोर गरीब काही नसतं. त्यावेळेला एकच फक्त असते देवाची प्रार्थना त्या निमित्तानं चालू असते. मला असं वाटतं एक चांगला उपक्रम, एक आदर्शवत उपक्रम तुम्ही या ठिकाणी घालून दिलाय. निश्चितपणे याचा चांगला परिणाम तुम्हाला ह्या भागामध्ये. कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही आज धाडस करून ह्या स्पर्धा घेतल्या. विजयराव मी आज महेशरावांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जाहीर करून टाकतो इथून पुढं दरवर्षी तुम्ही तर कार्यक्रम करालच पण विट्यामध्ये जिल्हास्तरीय भजनी स्पर्धा आणि राज्यस्तरीय भजनी स्पर्धा घेता येतील का यासाठी आपण सगळे एकत्र येऊन या भजनी स्पर्धा घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया. मी अनेकदा राजकारणामध्ये भाषण करत असताना पोपट भाऊनी पहिलं भाषण केलं. मी विजयरावना गाडीत म्हटलं सुद्धा इथून नाना 2 माणसं माझ्या गाडीत बसली होती आज महेशच्या वाढदिवसाला यायला. की 2 माणसं अशी आहेत मला महेश किती पैसे कमवतोय ह्याच्यावरनं गणित कधी लावलं माहिती आहे का. विजय पाटील आणि मिथुन सगरे ही 2 माणसं माझ्या गाडीत. म्हणलं काय आज विशेष नाही महेशच्या वाढदिवसाला चालले. म्हणलं 2 लक्ष्मीपुत्र गाडीत बसलेत. कुठल्याही कार्यक्रमाला येत नाही त्याचा अर्थ महेश आमचा लांब पुढे गेला. तुम्ही वाढदिवसाला सदाशिवी कुणाला येणार नाही म्हणून तुम्ही दोघं येत आहे त्या अर्थी मला महेश आमचा खूप मोठा गेलाय. पोपटरावने त्यांच्या मनोगतामध्ये सांगत असताना राजकीय मनोगत व्यक्त करून टाकलं. त्यांनी अगदी दिलखुलासपणे त्यांनी सांगितलं राजकारणामध्ये आजकाल सगळ्यात जास्त अडचण कुठली आहे ना. त्यांनी ज्या पद्धतीने कबुली दिली की अनिल भाऊंच्या बरोबर इतक्या वर्ष काम केल्यामुळं माझ्या कुटुंबाला हे मिळाले. पोपट भाऊ आता ही सुद्धा माणसं कोण सांगत नाही आजकाल. अहो ज्या वेळेला माणूस नको म्हणतो त्याला पाहिजे असत. ही राजकारणाची गंमत आहे. आणि त्यांनी सगळं सांगत असताना त्यांनी परत भाषणामध्ये असं सांगितलं की आता महेश भाऊंना संधी द्या. आणि सगळ्यात जास्त असले आमचे सयाजीराव कुठे गेले लगेच.
एकदम मागे जाऊन हसले की आणि मग मला त्यांनी सांगितले खुलवायला आले दिली पाहिजे. राजकीय माझी अडचण अशी झाली की अजून निवडणुकीला अवधी आहे, कधी होणार आहेत त्याचा काही अंदाज नाही. महेश रावांची किती तयारी आहे अजून माझ्याशी सगळ्या बोलणंच नाही. आरक्षण कुठलं पडणार आहे ह्याचा अजून काही नेम नाही. पोपट भाऊनी सगळंच सांगून टाकलं आणि परत सांगताना असं सांगितलं की आता नवीन गट तयार झालाय त्या पंचायत समिती गणातनं एकाच गावात तुम्हाला सांगायचं होतं, बाकीच्या गावांची नावं घेऊ नका तुम्ही. त्यांना एकाच गावात सांगायचं होतं की ते गाव इकडे आले त्यामुळे आम्ही आता निवांत झालो. मी जी माहिती घेतली राजकारणात प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांना माहिती घ्यायची असते. पोपटभाऊ गेले अनेक दिवस जर एका गोष्टीची माहिती घेत आहेत. ती माहिती अशी आहे की सुहास नानांच्या कुटुंबामध्ये किंवा राजाभाऊंच्या कुटुंबामध्ये कधी कुणबीच दाखला काढलाय का? बरोबर आहे ना? तुमचे नाहीच. आणि मग मला परत असं सांगितलं की असं काय राजकारणात सांगता येत नाही. नाना म्हणते मी पण इच्छुक आहे, माझी बायको पण इच्छुक आहे, दोन्ही दिली चालते आम्हाला. त्यामुळे राजकारण फार अवघड झाले ना. अशा वेळेला मी कुणाला शब्द द्यायचा हा प्रश्न माझ्या पुढे अत्यंत अडचणीचा ठरला असता. कारण आता व्यासपीठ जर बघितलं तर ही व्यासपीठ अनिल भाऊंच्या बरोबर 40 वर्ष काम करणारे अनेक लोक ह्या व्यासपीठावरती आहेत. महेशराव कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय अनिल भाऊंच्या पार्टीमध्ये एकटे अनिल भाऊ कधीच घेत नव्हते. आजही एकटा सुहास बाबर याचा निर्णय घेणार नाही. ती पार्टी बसून निर्णय घेईल. त्या पंचायत समिती गणातले त्या जिल्हा परिषद गटातली माणसं ज्यांनी पार्टी वाढवले, ज्यांनी पार्टी टिकवली, त्या सगळ्या पार्टीच्या लोकांचा विश्वास घेऊन सामान्य कुटुंबातल्या माणसांचा निर्णय करून आपण त्या ठिकाणी उमेदवार देत असतो. पण तुम्हाला एक मुद्दाम सांगतो, राजकारणामध्ये कोणी यायचं कोणी न यायचं ह्याला काही बंधन नाही. ह्या जगामध्ये कोण ताम्रपाठ घेऊन आलेलं नाही. ह्या जगामध्ये आयुष्यभर यश मिळेल असं कोण जन्माला आलेलं नाही. राजकारणामध्ये राजकारण हे सर्वांसाठी खुलं आहे. राजकारणामध्ये येतो आणि टिकतो एकच माणूस, जो माणूस तत्वानं काम करतो, जो माणूस समाजासाठी झटतो, तो माणूस आयुष्यभर राजकारण करू शकतो. यश आपल्याच्या खूप नंतरचा भाग आहे. ते सांगण्याचं काम तुम्हाला एवढंच आहे की मी सुद्धा राजकारणात कधीही यायचं नाही हा निर्णय माझा झाला होता. कधीच यायचं नाही. म्हणजे मला सगळे म्हणाले तुम्ही कधी राजकारणात, मी कधीही राजकारणात येणार नाही असा माझा निर्णय होता. शुभांगीताई. पण ज्यावेळेला 2009ला भाऊंचा पराभव झाला त्यावेळेला मला असं वाटलं की कुठंतरी अनिल भाऊंच्या आणि नव्या पिढीतल्या मुलांचं मनच जुळत नाही, त्यांना आपल्याला कुठंतरी तो ब्रिज ते संधान साधलं पाहिजे. या हेतूने मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. राजकारणात 3 वर्ष काम केलं. अत्यंत अडचणीचा काळ होता. भाऊ त्याला आमदार नव्हते आणि पंचायत समितीला उभा राहण्याचा निर्णय घेतला. महेशराव भाऊ पराभूत झाले होते. माझा मोठा भाऊ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला होता आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये मी पंचायत समितीला उभं राहिलो होतो. आणि 3 वर्ष इतकं प्रचंड काम केलं होतं की सगळे लोक माझ्या विरोधामध्ये येऊन एकदा सुहास बाबरला पंचायत समितीला पाडला की बाबरांचं कुटुंब संपलं. या हेतून सगळी माणसं काम करत होती. आणि मी तुम्हाला सांगतो, आयुष्यभर तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं, जर माणसांच्यात राहिला तर माणसं कुणाचे ऐकत नसतात. पंचायत समितीला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान त्याला सुहास बाबर निवडून आला होता. परत मला जिल्हा परिषद उभारण्याचा योग आला. परत तसंच झालं. त्याला भाऊ फक्त आमदार होते आणि सगळे माझ्या विरोधात फिरत असताना मी परत जिल्हा परिषद निवडणूक लढलो आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी त्याला निवडून आलो होतो. मी 6-7 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो. काय आनंदाने उभा राहिलो तो असं नाही. माझ्या कुटुंबावरती दुर्दैवाने प्रसंग आला आणि त्या प्रसंग आल्यानंतर मला ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. मी 10 वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषदेला काम करत असताना जे काम केले ते काम घेऊन मी लोकांच्या पुढे गेलो. कधीही महेशरावांनी कोणाला टीका केली नाही, टिप्पणी केली नाही, कोणाला वाईट म्हणलं नाही. जे काम केलं ते काम सांगितलं, जे करणार आहे ते सांगितलं. आणि मी ह्या मतदारसंघातल्या सगळ्या आम माणसांना एकच आवाहन केलं होतं की माझ्या कुटुंबावरती प्रसंग आहे, माझ्यासाठी तुम्हाला कोणाला तरी माझ्या आईची भूमिका पार पाडावी लागेल, कोणाला तरी माझ्या वडिलांची भूमिका पार पाडावी लागेल. महेशराव काम बघून
अनिल भाऊंच्या वरचा विश्वास आणि ह्या सगळ्या सामान्य माणसांनी अडचणीत असताना जेव्हा सगळे माझ्या विरोधात होते त्यावेळेला ही सगळी माणसं माझ्या पाठीशी उभं राहिली. पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, त्याचबरोबर विधानसभेला सगळ्यात जास्त मतं निवडून येण्याचा मान मला त्यावेळेला मिळाला. हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की परिस्थिती अशी आणायची असती राजकारणामध्ये की तुम्ही मागायचं नसतं, तुम्ही काम एवढं करायचं असतं, तुम्ही लोकांच्यात एवढं जायचं असतं, तुम्ही लोकांना एवढी प्रचंड मदत करायची असती की लोकांनी नेत्याला सांगितलं पाहिजे की आता याच्याशिवाय पर्याय नाही. तो दिवस तुम्ही आणावा, तेवढं काम तुम्ही करावं हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. निश्चितपणे तुमचा विचार का तुमचं काम शेवटी असं आहे. मी गेल्या ह्या 1 वर्षामध्ये, भाऊंच्या पश्चात 1.5 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या गावाची अडचण घेऊन टेंबूचा 6वा टप्पा असेल, अनेक रस्त्यांची कामं असतील, त्या सगळ्या कामामध्ये तुम्ही अग्रगण्य पुढे होता, तुम्ही माझ्याशी भांडत होता, हे झालं पाहिजे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. तुमच्या गावातील सगळी लोक बरोबर घेऊन आणि ह्या भागाचा विकास व्हावा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. निश्चितपणे जो शब्द अनिल भाऊंचा होता ह्या 6व्या टप्प्याचं काम येत्या 7 ते 8 10 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तुमच्या बरोबर काम करणारे, तुमच्या बरोबर ह्या गावामधली, ह्या आसपासच्या लोकांतली सगळी लोक सक्षम झाली पाहिजेत. या भूमिकेतनं पाण्याचा शब्द अनिल भाऊंचा होता तो आपण येत्या 8 ते 10 महिन्यामध्ये पूर्ण करतोय. तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. रस्ते सहज येतात म्हणलं बरेच दिवस मला खटक्याच कुठली गोष्ट मध्ये आहे का, मुख्य हायवे पासून 8 टन मारला जातो वाटत की नको वाटायचं. मी इतका भांडत होतो कॉन्ट्रॅक्टर बरोबर, काय पण करायला का पण तेवढा रस्ता तेवढा पूर्ण कर. मी आज येताना बघितलं सुरुवात तर केलेली दिसते त्याने कामाची. महेश रावांना म्हणलं तुमचा वाढदिवस आहे म्हणून रस्ता करून घेतलाय म्हणलं. आणि आता परत तिने त्यातनं पण सांगितलं एक आमचं राहिलंय म्हणलं मला माहित आहे म्हणलं बलवडी जाधववाड राहिलंय म्हणलं. आता हे बाकी कुणाला बोलून दिलं नाही तर त्यांनी तोच मुद्दा मांडला असता. तोही काम येत्या काही दिवसामध्ये आपण मंजूर झाला होता पण काही तांत्रिक अडचणीवर राहिला होता, तोही काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय. अपेक्षा फक्त महेशराव एवढीच आहे, तुम्ही आज तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्यावरती प्रेम व्यक्त करणारे अनेक तरुण सहकारी तुमच्या बरोबर आहेत, अनेक ज्येष्ठ मंडळी तुमच्या गावामध्ये तुमच्या बरोबर आहेत, आसपासची मंडळी सगळी तुमच्या बरोबर आहेत. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये पेशन्स ठेवून काम करावं लागतं. ते पेशन्स तुमच्यामध्ये निर्माण हवेत. तुम्हाला जेवढं काम ह्या लोकांसाठी करता येईल तेवढं काम तुम्ही करावं. या भागातल्या प्रत्येक सामान्य माणसासाठी, ह्या भागातल्या प्रत्येक गोरगरीब माणसासाठी तुम्ही तुमचा मदतीचा हात असेल, त्यांच्या प्रत्येक अडचणीला, त्यांच्या प्रत्येक संकटीला तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. ती भूमिका घेऊन तुम्ही काम करा. निश्चितपणे तुम्हाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अपयश येणार नाही. तुम्हाला संधी लवकर चालून येईल. त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. 9:05 झाले. जेवणाची व्यवस्था आहे का नाही हे सांगितलं तर मी अजून बोललो असतो. मला वाटलं न जेवता तुम्ही जाणार. मी भाषण संपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पण निश्चितपणे निश्चित भावनेनं महेश राव पुढे तुम्ही काम करावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी राजकारण, समाजकारण करत असताना मला सुद्धा जेवढे माझ्या बरोबरचे लोक मोठे होतील तेवढी ताकद त्या ठिकाणी माझी पण वाढत असते. त्यामुळे तुम्हीही सक्षम व्हावं, तुम्ही ह्या भागाचा विकास करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करावा. तुम्हाला ईश्वर त्यामध्ये मोठं शक्ती देईल, मोठे यश देईल. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुमच्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभावं आणि असंच प्रेम तुमच्या कुटुंबाच्या आणि समाजामध्ये राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला पूर्ण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय सुरेश भैया, आपण या ठिकाणी बोलला. यानंतर आपण वाढदिवस साजरा करणार आहे महेशचं मनोगत या ठिकाणी